ज्योतीचं घर आई 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 इकडं कसं काय आलो आपण? आई सावकाश सावकाश, त्रास नाही ना होते तुम्हाला? हळू हळू. नाही सॉरी मला तुम्ही बसा, मी आणते चहा आणि पाणी आणते. आलेच. एक गोष्ट सगळ्यांसमोर सांगतो आहे, यापुढे गायकवाडांच्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद झालेले आहेत. तुझा आणि आमचा संबंध संपला. ठीक आहे, पाणी प्या आधी. घ्या सावकाश. चहा प्या म्हणजे बरं वाटेल. हो घ्या दे. नाही होत हळू. काकू. बरं, नाश्ता घेऊन येते. हा थांबा. अहो नको न. हो असू दे, बरं वाटेल तुम्हाला. आलेच. हा गरम आहे ना? सावकाश. ते द्या इकडे. हळू हळू लागेल. हळू सावकाश. काकू ह्याची काही गरज मी खाऊन झालं की लगेच निघतो. तू कुठेही जायची गरज नाहीये. हा? हे बघ, तुला काल खूप लागलंय, रक्त वाहून गेलंय. तू बरा होईपर्यंत इथेच थांबायचंय. अगं बरं ज्योती, यांच्या आंघोळीचं पाणी ठेवते. हो. ऐक विटर, मी इथे नाही थांबू. मला खूप ऑड वाटतंय. तू का हट्ट करतोस रे प्रत्येक वेळी? आता मला तुझं काही ऐकायचं नाही, इथे राहायचं गपचूप. अगं घरी नाही जाणार, बघू जाईन कुठेतरी. तू हे बघ, पुरुषोत्तम काकांचा राग जाईपर्यंत तू इथे थांब प्लीज. नाही नको. मी हे बघ, मला ना आता काही ऐकायचं नाही. मला दुकानात जायला उशीर होतोय. आपण नंतर बोलूया. बघ ऐक माझं. ऐकून घे. आजच्या दिवस इथे थांब. मी आले की आपण याच्यावर बोलू, मग कर तुला हवं ते. पण आजच्या दिवस इथे थांबशील? अगं ऐक माझं. दीपचं थोडं टेन्शन तरी कमी झालं, पण तिकडे सुलोचना आत्यांना कळवायला पाहिजे. दीपच्या काळजीत असतील त्या. त्यांना कळवायला हवं की दीप सुखरूप आहे.